वाटतं असं की या धावेमध्ये प्रभूने आपल्याला इथपर्यंत सहाय्य केलं. अभी हम प्रभु का वचन सुनने जा रहा है. आता आपण प्रभूचं वचन ऐकायला जात आहोत प्रभु का वचन सुनना कितना बड़ा सौभाग्यदायक है. आणि प्रभूचं वचन ऐकणं केवढं मोठं सौभाग्य है आहे. ना. प्रभु का दरबार में बुलाहट पाना कितना श्रेष्ठ बात है. आणि प्रभूच्या उपस्थितीमध्ये आपण आपल्याला पाचारण होणं केवढी मोठ्या भाग्याची गोष्ट आहे. प्रभु की उपस्थिति में आया हुआ हर एक लोगों का जीवन को, दिल की अवस्था को जान करके प्रभु हमसे बात करता है. आणि प्रभूच्या उपस्थितीमध्ये आलेल्या प्रत्येकाच्या जीवनाची, हृदयाची अवस्था जाणून प्रभू आपल्या प्रत्येकाशी बोलतो. खास करके प्रभु में बुलाहट पाया हुआ हर एक लोगों का प्रति प्रभु की योजना है. आणि विशेष करून पाचारण प्राप्त झालेल्या प्रत्येका संबंधाने प्रभूची एक योजना आहे. क्योंकि आपको मालूम है सारी सृष्टि नीति वचन 16:4 में लिखा है कि सब प्रभु ने अपनी योजना से बनाया. आणि नीतिसूत्र 16 अध्याय त्याच्या 4 वचनामध्ये प्रभूने असं म्हटलेलं आहे की सर्व सृष्टीची योजना परमेश्वराने आपल्या इच्छेप्रमाणे केली. प्रभु हर एक को बनाने के पीछे, बुलाने के पीछे, नियुक्त करने के पीछे प्रभु का एक उद्देश्य है. आणि प्रत्येकाला पाचन करण्याच्या पाठीमागे, प्रत्येकाची निवड करण्याच्या पाठीमागे प्रभूचा एक उद्देश आहे. प्रभु में आने के बाद में रोज रोज दिन प्रतिदिन हमें बढ़ना चाहिए. आणि प्रभूमध्ये आल्यानंतर प्रतिदिन आपल्याला वाढायचं आहे. मैं कहां तक बढ़ गया वो बात लोगों का बातों से मालूम पड़ जाता है. आणि आपण कुठपर्यंत वाढलेलो आहोत हे प्रभू लोकांच्या बोलण्याच्या द्वारे समजतं. पिछले दिन में हम लोग कुछ दिनों से आत्मिक जीवन की उन्नति, बढ़ोतरी के बारे में देख रहा था. आणि मागील दिवसामध्ये काही आपण आत्मिक जीवनामध्ये आपण कसं वाढायला पाहिजे त्याच्या संबंधाने मनन करत होतो. हम रोज रोज बढ़ना है. आणि दररोज आपल्याला वाढायचं आहे. हमारा एक बाहर का मनुष्य है और एक अंदर का मनुष्य है. आणि आपला एक बाहेरचा मनुष्य, एक आंतरिक मनुष्य आहे. हमारे में दो मनुष्य है. आपल्यामध्ये दोन मनुष्य आहेत. इसलिए मतलब दूसरा कोरिन्थी 4 अध्याय का मतलब 16 वचन में प्रेरित पौलुस ने कहा. आणि म्हणूनच दुसरे कोरिन्थीकराचं पत्र त्याचा 4 अध्याय त्याच्या 16 वचनामध्ये प्रेषित पौलाने अशा प्रकारे म्हटलं, इसलिए हम हिया नहीं छोड़ते, यद्यपि हमारा बाहरी मनुष्यत्व नष्ट होता जाता है. देखिए बाहरी मनुष्य तो क्या होता, नष्ट होते जाता, तो भी हमारा भीतरी मनुष्यत्व हाँ. दिन प्रतिदिन नया होता जाता है. दिन प्रतिदिन नया होने वाला बात अंदर के मनुष्य. आणि दिवसेंदिवस वाढणारं जे आहे ते आंतरिक मनुष्य आहे. जो आज अंदर का मनुष्य कहां तक नया बनते जा रहा है ये बात को हमें परखना है. आणि प्रियांनो, आंतरिक मनुष्य कुठपर्यंत वाढत आहे हे आपण मनन करायचं आहे. एक बात मैं आपको बताना चाहता हूँ. एक गोष्ट सांगू इच्छितो. रोज थोड़ा जाने वाला अनुभव बाहर का मनुष्य की जीवन में चाहिए. आणि दररोज तुटल्या जाण्याचा अनुभव हे बाहेरील मनुष्याच्या जीवनामध्ये असला पाहिजे. जितना अधिक पितरी मनुष्यत्व में, प्रभु के वचन में, प्रभु की आत्मा में, प्रभु के सामर्थ्य में बढ़ते जाएगा, उतना अधिक बाहर का मनुष्य टूटते जाएगा, तोड़ते जाएगा और निष्फल होते जाएगा. आणि जेवढं जास्त आंतरिक मनुष्य जे आहे तो बल प्राप्त करत जाईल देवाच्या वचनाच्या द्वारे, त्याच्या आत्म्याच्या द्वारे, त्याच्या सहभागितेच्या द्वारे, तेवढं जास्त आपला बाहेरील मनुष्य जे आहे तो तुटल्या जाईल. जैसे हमने प्रभु यीशु मसीह को ग्रहण किया, आणि जेव्हापासून प्रभू येशू ख्रिस्ताचा आपण स्वीकार केला, तब से नया मनुष्य उसका मतलब बढ़ने का आरंभ हो गया. आणि तेव्हापासून नवा मनुष्य जो आहे तो वाढण्याला सुरुवात झाली. ये आत्मा में है. आणि हे आत्म्यामध्ये आहे. इसका मतलब आत्मा में हम कितना अधिक बढ़ते जाएगा उतना अधिक मसीह के स्वभाव हमारे में प्रकट होते जाएगा. आणि याचा अर्थ आत्म्यामध्ये आपण जेवढं जास्त वाढत जाऊ तेवढा जास्त ख्रिस्ताचा स्वभाव आपल्याद्वारे प्रगट होत राहील. आपको मालूम है जब यीशु मसीह लोगों से बात करने के टाइम पर लोगों का बात सुन करके बहुत लोग अपने आप को आत्मिक कहता है, आत्मिक समझता है, लेकिन उनके बातों में आत्मिकता नहीं था. आणि पुष्कळ लोक आपल्या स्वतःला आत्मिक समजतात, आत्मिक आहे असं दाखवतात, पण त्यांच्या बोलण्याच्या द्वारे ते प्रगट होत नाही. मत्ती की सुसमाचार 12 अध्याय का 34 वचन. मत्ते त्याचा 12 अध्याय त्याचं 34 वचन. हे सांप के बच्चों, देखा क्या बोला रहा है? सांप के बच्चों, तुम बुरे होकर कैसे अच्छी बात कर सकते हो. देखो किसको, साधारण लोगों को नहीं बोल रहे. आपको ये जानना चाहिए भैया, अपने आप को बहुत धर्मी जानने वाले लोगों को प्रभु बोलता है कि तुम सांप की बच्चा है. आणि हे साधारण मनुष्याला प्रभू येशू ख्रिस्त म्हणत नाहीये, तर जे स्वतःला खूप नीतिमान समजतात असे शास्त्री आणि पुरुषांना प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, हे सापांच्या पिल्लांनो. जो उनकी बात ऐसे था, कारण त्यांचं बोलणं तसं होतं, उनकी शब्द ऐसे था. कारण त्यांचे शब्द तसे होते. पढ़िए आगे. क्योंकि जो मन से भरा है हाँ. वही मुंह पर आता है. हाँ. भला मनुष्य मन के भले भंडार से भली बातें निकालता है, हाँ. और बुरा मनुष्य बुरे भंडार से बुरी बातें निकालता है. इसलिए एक बात जानना, एक व्यक्ति जब आकर के बात करता है तो बात करने वाला व्यक्ति किस आत्मा का अधीन में है
और वो वास्तव में आत्मिक जन है या वो शैतानी लोग है, जल्दी पहचान में आएगा। आणि म्हणूनच एखादा मनुष्य ज्या वेळेला बोलतो त्याच्या बोलण्याच्या द्वारे आपल्याला समजतो की तो आत्मिक आहे का सैतानिक आहे, त्याच्या बोलण्याच्या द्वारे आपण समजू शकतो. क्योंकि कई लोग बहुत घमंड से बात करता है, आणि काही लोक खूप गर्वाने बोलतात, कई लोग बहुत माने कपड़दार से बात करता आणि है, काही लोक खूप कपटपणाने बोलतात, कई लोग बहुत डाल से बात करता है, आणि काही लोक हेवेने बोलतात, कई लोग बहुत झूठी बात बनाकर कहता है। आणि काही लोक खोट्या गोष्टी सांगून बोलतात. ये सब शब्दों में हम पहचान सकता है। आणि हे सर्व त्यांच्या शब्दांच्या द्वारे आपण समजू शकतो. अब देखना, कई लोगों के साथ बात करने की टाइम मालूम है कि ये कुछ घुमा रहा है, इसमें कुछ सच्चाई नहीं है, ये झूठ बोल रहा है, तुरंत प्रभु की आत्मा में हमें समझ में आएगा। आणि काही लोक बोलत असताना लगेच समजतं की हा काहीतरी फिरवतोय, याच्या बोलण्यामध्ये सत्य नाहीये. बहुत हो सकता है दुनिया के लोगों को, ऐसे लोगों को बहुत बहका सकता है, परंतु प्रभु का जन इन सारी बातों को आत्मा में जांचता है। आणि जगाच्या लोकांना असे लोक कदाचित फिरू शकतात, चकू शकतात, पण प्रभूच्या लोकांना सर्व समजतं. प्रियो, हमारे पास आकर के कई लोग अपने आप को विश्वासी दिखा करके अपने साथ दोस्ती जोड़ करके धोखा देने की कोशिश करेगा, लेकिन हमें आत्मा में उनकी बातों के द्वारा हमें उन बातों को समझना है। आणि काही लोक काय आहे की जे विश्वासणारे आहेत त्यांच्या जवळ येतील, त्यांना सांगतील आम्ही सुद्धा विश्वासू आहे, असं करून त्यांच्याशी मैत्री करून त्यांना फसवण्याचा प्रयत्न करतील. कोई भी लोग ऐसे झूठी बातों बोल करके आएगा तो हमें उसमें परखना है कि वो कैसे बातें करता है। आणि कोणीही अशा प्रकारे बोलून आपल्याकडे जर येतं तर आपण पारखायचं की तो कशा प्रकारे बोलतो. मतलब प्रभु की लोगों को कैसे भी धोखा देने के लिए विरोधी किसी प्रकार का भी रूप में आएगा। आणि प्रभूच्या लोकांना फसवण्याकरता विरोधी सैतान कुठलंही रूप धारण करून येईल. आपको मालूम है जब दूसरे कुरिन्थी उसकी 11 अध्याय का 14-15 वचन में, दुसरे करंदीकराचं पत्र त्याचा 11 अध्याय त्याच्या 14 आणि 15 वचनामध्ये, यह कुछ अचंभे की बात नहीं, क्योंकि शैतान आप भी ज्योतिर्मय स्वर्गदूत का रूप धारण करता है, इसके कि यदि उसके सेवक भी धर्म के सेवक का सा रूप धरे तो कोई बड़ी बात नहीं, परंतु उनका अंत उनके कामों के अनुसार होगा। देखिए झूठे लोग कैसा, अभी देखिए अभी यहाँ पर देने वाला वचन पौलुस अपने जीवन में बहुत अनुभव पाया, इसलिए आत्मा में ये बात आने वाला पीढ़ी के लिए चेतावनी के लिए लिखा हुआ है। आणि प्रेषित पौलाने आपल्या जीवनामध्ये खूप जास्त अनुभव प्राप्त केला, म्हणूनच येणाऱ्या पिढी करता त्यांना एकच चेतावणी म्हणून लिहिलेला आहे. ये बात यीशु मसीह ने खुद मत्ती 7 अध्याय का 15 वचन में कहा है। आणि गोष्ट स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने मत्ते 7:15 मध्ये म्हटलेलं आहे, झूठे भविष्यवक्ताओं से सावधान रहो, जो भेड़ों के वेश में तुम्हारे पास आते हैं। कौन सा वेश में आता? भेड़ों के वेश, भेड़ों की वेश में आएगा। परंतु अंतर में वे फाड़ने वाले भेड़ी। देखा, अंदर में वो फाड़ने वाला भेड़ी है। प्रियो, एक बात जानना, कोई भी व्यक्ति अच्छा बात बोल करके आया सोचने से वो अच्छा व्यक्ति है करके समझ करके उनके साथ जल्दी दोस्ती मत बनाना, नहीं तो भयंकर धोखा देकर जाएगा। आणि एखादा मनुष्य चांगला आहे असं तुम्हाला वाटत असेल म्हणून त्याच्याशी लगेच मैत्री करू नका, कारण का पुढे चालून तो तुम्हाला फसवू शकतो. है ना, ऐसा धोखा खाया हुआ बहुत लोगों के जीवन के बारे में मैं आप लोगों को मैंने कई बात अनुभव शेयर किया है। आणि अशा प्रकारे फसले गेलेल्या पुष्कळ लोकांचा जीवनाचा अनुभव मी तुम्हाला सांगितलेला है ना, आहे. अब मानो एक अच्छा प्रभु के हाथ में इस्तेमाल होने वाला एक अच्छा प्रभु का दास, वो उसका घर में एक बार एक ऐसा झूठा एक व्यक्ति उनकी पत्नी और 2 बेटियों के साथ शाम की हल्का बारिश गिरने के टाइम पर चंडीगढ़ में आया, उसका नाम अब्राहम चोपड़ा करके कहा। आणि एक चांगल्या प्रभूच्या दासाच्या घरामध्ये मी प्रभूचा दास आहे अशा प्रकारचा एक खोटा मनुष्य सांगून आला. त्याची बायको, त्याच्या 2 मुली, अशा प्रकारे तो त्याच्या घरामध्ये आला. त्याने त्याचं नाव सांगितलं की अब्राहम चोपड़ा है, चंडीगढ़ मध्ये असं झालं. हाँ, तो मैं आपको बोलना चाहता हूँ, वो व्यक्ति आकर के इस प्रभु का दास मतलब बहुत ऐसा कोई अमीर नहीं, गरीब आदमी है, उनकी पत्नी और बच्चे लोग गाँव गए, वो समय था, मौका देख करके आया और बोला, मुझे प्रभु ने कहा तुझे 25 लाख रुपया देना है। आणि मग हा प्रभूचा दास जो आहे तो एकदम गरीब आहे, त्याची बायको आणि त्याच्या मुले जे आहे ते गावी गेलेले आहे. आणि असं म्हणून आल्यानंतर तो त्या प्रभूच्या दासाला असं म्हटला की प्रभूने मला सांगितलं की तुला 25 लाख रुपये द्यायचे आहे. ये प्रभु का दास ये सुन करके उसका तो पूरा होश उड़ गया, वो एकदम स्वर्ग में पहुंच गया ऐसा उनका लगा।
और उन्होंने उसके ऊपर एकदम ब्लाइंड विश्वास किया। आणि मग हे ऐकल्यानंतर तो प्रभूचा दास जो आहे त्याचे एकदम होश उडाले आणि त्याला असं वाटतं की मी एक स्वप्न पाहत आहे आणि हे एकदम त्याने त्याच्यावर विश्वास ठेवला. अरे अभी की बात नहीं, 88 की बात है। आणि आताच नाही तर 1988 ची गोष्ट आप आहे. लोग को 88 में 25 लाख बोलेगा तो आज कई करोड़ों रुपया है। आणि 1988 साली 25 लाख म्हटलं तर आता या वेळेला काही करोडो रुपये आहे. देखिए वो प्रभु के दास को एकदम ब्लाइंड कर दिया। आणि त्या प्रभूच्या दासाला एकदम अंधारामध्ये अंधकारमय करून टाकलं. आखिर में मैं आपको क्या बताऊं, 2 महीना अभी ये उनकी पत्नी और बच्चे लोग आने वाला है जान करके उसे पकड़े, उसने जो कपड़ा करना था पूरा विस्तार से बोलने के लिए समय अनुमति नहीं देता। मैं आपको बोलूं उसका घर का सारा चीज लूट करके वो लोग चला गया। आणि मग त्याची बायको आणि त्याचे पोरं जे आहे ते 2 महिन्यानंतर येणार आहे म्हणून हा इथे आला आणि मग त्याने गफला करून त्याच्या घरामध्ये होतं नव्हतं ते सर्व घेऊन पळून गेला. शायद वो भाई भी आज ये संदेश सुनेगा, आणि कदाचित तो भाऊ सुद्धा आज हा संदेश ऐकेल. क्योंकि ये संदेश जो हमेशा मैं संदेश भेजता हूँ वो उनको भी सुनने के लिए आएगा। आणि हा संदेश मी त्यांना पाठवत असतो आणि त्यांना सुद्धा आता हा संदेश मिळणार और आहे. मैं उस भाई को उसी टाइम पर बोला कि ये झूठा वित्तीय है, क्योंकि प्रभु का दास कभी भी पैसा का वायदा करके नहीं आएगा। आणि त्या वेळेला सुद्धा मी त्या भावाला म्हटलं होतं की हा मनुष्य जो आहे तो खोटा आहे, कारण प्रभूचा कुठलाही दास पैशाचं अभिवचन घेऊन येत नाही. प्रियो, जो भी दुनिया की जो वायदा करके आता है मैं तुमको ये दुनिया दूंगा ये दुनिया दूंगा, प्रियो बिल्कुल झूठा है। आणि जो व्यक्ती असं जगाचे अभिवचन किंवा जगाचं लालूच घेऊन येतो तो व्यक्ती खोटा आहे. आखिर में कुछ समय के बाद में उस प्रभु का उदास को समझ में आया, उनके उधर की सेवा तक खत्म होने का कारण बना। प्रियो, हमें सेवकाई से नष्ट करने के लिए दुनिया की लालचों में फंसा करके, दुनिया की मोहों में फंसा करके धोखा देने के लिए शैतान कई प्रकार के रूप में किसी प्रकार भी किसी के द्वारा भी आएगा। आणि जगाच्या अभिलाषामध्ये वासनेमध्ये फसवण्याकरता सैतान कुठल्याही प्रकारचं रूप घेऊन आपल्या आयुष्यामध्ये प्रवेश करतो आणि शेवटी आपला तो नाश करतो. आणि त्या भावाच्या जीवनामध्ये अशाच प्रकारे काही झालं की एवढंच नाही तर त्याची सेवा सुद्धा नष्ट होण्याचं ते कारण झालं. मेरे पत्नी यही बैठा है, उसको मालूम है पूरा उसका चरित्र। आणि माझी बायको या ठिकाणी बसले, तिला पूर्ण हा इतिहास माहिती आहे बहुत भयंकर है प्रियो। आणि खूप भयंकर आहे. मैं बोलने का अर्थ क्या है प्रियो? मी बोलायचं तात्पर्य काय हमारे आहे? जीवन में कोई भी किसी प्रकार भी ऐसा भरमाने वाले आत्मा के अधीन होकर के धोखा मत खाना प्रियो। आणि कुठल्याही प्रकारे अशा प्रकारे फसवणाऱ्या आत्म्याच्या अधीन जाऊन तुम्ही फसू नका. आत्मिक लोग है तो आत्मा की बात, यीशु मसीह की बात बोलेगा, दुनिया देगा करके नहीं बोलेगा। आणि आत्मिक व्यक्ती आहे तर तो आत्मिक गोष्टीच बोलेल, तो प्रभू येशू ख्रिस्ताला देण्याच्या गोष्टी बोलेल, जग देण्याच्या गोष्टी नाही है ना? बोलेल. आज कई लोग हमारे मंडली में आएगा तो तुमको ओ ये दुनिया का वायदा, तुमको घर मिलेगा, तुमको ये मिलेगा वो मिलेगा, ऐसा दुनिया की वायदा करके आएगा। प्रियो, वो प्रभु यीशु मसीह की लोग नहीं, वो दुष्ट के लोग है, बहुत आराम से लोग बस जाएगा। आणि आपल्या मंडळीमध्ये पण काही लोक आल्यानंतर ते जग देण्याचा प्रयत्न करतील. ते असं म्हणतील प्रभू तुम्हाला हे देईल ते देईल, पण प्रियांनो ते प्रभूचे लोक नाहीये. Praise the Lord. Praise the Lord. है ना? ये दुनिया की बातों से, इसलिए प्रभु ने क्लियर चेतावनी दिया ना, जो लोग इस प्रकार, जब 12 यूहन्ना 2 अध्याय का 15 से 17 तक का वचन पढ़ेगा तो इतना साफ साफ प्रभु यीशु मसीह ने क्लियर बताया, मैंने प्रभु के वचन में क्लियर लिखा है। आणि पहिलं योहन त्याचा 2 अध्याय त्याचा 15 ते 17 वचनामध्ये प्रभूने एकदम स्पष्ट अशा प्रकारे लिहिलेलं आहे. तुम न तो संसार से और संसार में की वस्तुओं से प्रेम रखो। यदि कोई संसार से प्रेम रखता है तो उसमें पिता का प्रेम नहीं है। देखा, ऐसा किसी की वायदा पर आपने दिल लगाया, आपको मैं बोलूं उसको, उस व्यक्ति को प्रभु की प्रेम से वंचित कर चुका है। आणि मग अशा प्रकारे जर आपल्याला कोणी लालूच दाखवलं याचा अर्थ त्या व्यक्तीला प्रभूच्या प्रेमापासून त्याने दूर नेलंय. प्रेज लॉर्ड। Praise the Lord. और आगे क्योंकि जो कुछ संसार में है, हाँ। अर्थात शरीर की अभिलाषा और आंखों की अभिलाषा और जीविका का घमंड, वह पिता की ओर से नहीं परंतु संसारी की ओर से है। देखो, अब ये बात भी वर्णन करने के लिए आएगा तो उसमें पूरा समय जाएगा, लेकिन आपको मालूम है इसलिए मैं आगे बढ़ता हूँ। 17 वचन, संसार और उसकी अभिलाषाएं दोनों मिटते जाते हैं, मिटते जाता है, पर जो परमेश्वर की इच्छा पर चलता है हाँ। वह सर्वदा बना रहेगा। प्रियो, प्रभु की इच्छा पर जो रहेगा वो सर्वदा बना रहेगा। आणि प्रियांनो, जो प्रभूच्या इच्छेमध्ये राहील तो चिरकाल राहील. रोज रोज प्रभु की इच्छा मालूम करना भक्तों का कर्तव्य है। आणि दररोज प्रभूची इच्छा माहिती करून घेणं हे प्रभूच्या लोकांचं कर्तव्य आहे. अगर आप प्रभु की वचन के द्वारा प्रभु की इच्छा को समझ करके प्रभु की आत्मा में चलने वाले जीवन नहीं रहेगा, बहुत आराम से गिरने का खतरा है। आणि प्रभूच्या वचनाच्या द्वारे प्रभूची इच्छा जर आपण समजून घेणार नाही तर आपलं जीवन
जीवन जे आहे ते खूप आरामशीर नष्ट होऊन जाईल. प्रभु के साथ चलने वाले 6 लोगों की बातों में भी आत्मिकता नहीं है बोलेगा तो आपको कैसे लगेगा? आणि प्रभूच्या सोबत चालणारे त्याचे जे शिष्य लोक आहेत त्यांच्या बोलण्यामध्ये सुद्धा आत्मिकता नव्हती असं जर तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला कसं वाटेल? आप सोचो, तुम्ही प्रभु विचार यीशु करा. मसीह के साथ चलने पर भी उनकी बातों में भी आत्मिकता नहीं. आणि प्रभू सोबत चालत असताना सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या बोलण्यामध्ये आत्मिकता नव्हती. ये मैं बोलने का अर्थ एक संभव हुआ, आणि हे तुम्हाला सांगायचं तात्पर्य म्हणजे एक घटना झाली त्याच्यावरून वचन में हुआ बात है. आणि वचनामध्ये झालेली घटना आहे. जब लूका का सुसमाचार उसका 9 अध्याय का 53 से पढ़िएगा, 53 से 55. लूक त्याचा 9वा अध्याय त्याचं 53 ते 55 वचन वाचा. हाँ. परंतु परंतु उन लोगों ने उसे उतरने न दिया क्योंकि वह नहीं, उसका 51 से पढ़िएगा, 51 से. 51 वचनापासून वाचा. हाँ. जब उसके ऊपर उठाए जाने के दिन पूरे होने पर थे हाँ. तो उसने यरूशलेम को जाने का विचार दृढ़ किया. हाँ. उसने अपने आगे दूत भेजे. वे समरिया के एक गांव में गए कि उनके लिए एक जगह तैयार करे. परंतु उन लोगों ने उसे उतरने न दिया क्योंकि वह यरूशलेम जा रहा था. यह देखकर उसके चेले याकूब और यूहन्ना ने कहा, हे प्रभु, क्या तू चाहता है कि हम आज्ञा दे कि आकाश से आग गिरकर इन्हें भस्म कर दे? परंतु उसने फिरकर उन्हें डांटा और कहा, तुम नहीं जानते कि तुम कैसी आत्मा के हो. देखा, आप देखिए यहाँ पर सामरिया के लोगों ने प्रभु को ना स्वीकारा करके जब 6 लोगों ने जब देखा, आणि मग शिष्य लोकांनी पाहिलं की शिमरोनी लोकांनी त्यांचा स्वीकार केला नाही. अब याकूब और यूहन्ना प्रभु के पास आकर क्या बोलता है? आणि याकोब आणि योहान त्यावेळेला प्रभूच्या जवळ येऊन काय म्हणतात? बड़ा ध्यान से सुनना प्रियो. लक्ष देऊन ऐका. देखिए, प्रभु ये दुनिया में पापियों को उद्धार करने के लिए आया. आणि प्रभू या जगामध्ये पापी लोकांचं तारण करण्याकरता आला. और तो यहाँ पर याकूब और यूहन्ना क्या बोलता है? आणि या ठिकाणी याकोब आणि योहान काय म्हणतात? प्रभु जैसे एलिया ने आकाश से मानो आग उतरवाया, ऐसा इन लोगों को भी उस आग उतरवा के खत्म कर दो. आणि ज्याप्रमाणे एलियाने आकाशातून अग्नीचा वर्षाव केला त्याप्रमाणे या ठिकाणी अग्नी टाकून या लोकांना नाश करायचं का? बोलने का अर्थ क्या है? याचा अर्थ काय? उन लोगों के ऊपर बहुत गुस्सा आया. आणि त्या लोकांवर त्यांना खूप राग आला. उनको खत्म करने के लिए एकदम उनको बहुत ज्यादा हमारे उसके ऊपर एक घृणा आया. आणि त्यांना मारून टाकावं असं त्यांच्या मनामध्ये खूप मोठी घृणा आली. आना चाहिए क्या? यायला पाहिजे का? है? नहीं आना चाहिए. नाही यायला पाहिजे. उन्होंने अभी तक प्रभु का दिल नहीं पाया. आणि त्यांनी अजूनपर्यंत प्रभूचं हृदय प्राप्त नाही केलं. प्रभु बोलता है कि तुम किस आत्मा का अधीन है तुम नहीं जानता. आणि प्रभू म्हणतो कुठल्या आत्म्याच्या अधीन तुम्ही आहात तुम्हाला ठाऊक नाही. प्रियो, बात सुनते ही प्रभु को मालूम है इनमें कौन सी आत्मा काम कर रहा है. आणि त्यांचे शब्द ऐकल्यानंतर प्रभूला समजतं की हे शब्द कुठल्या आत्म्याच्या द्वारे आहे. Praise the Lord. Praise the Lord. इसका मतलब बातों के पीछे आत्मा को हम पहचान सकता है. आणि बोलण्याच्या द्वारे आपण कुठला आत्मा कार्य करत आहे हे आपण समजू शकतो. प्रियो, किसका भी दिल में इस प्रकार दुष्टात्माएं काम कर सकता है. आणि कोणाच्याही मनामध्ये अशा प्रकारे दुष्टात्मा कार्य करू शकतो. आपको मालूम है कि जब प्रभु यीशु मसीह परमेश्वर का पुत्र है करके ये प्रकाश जब पिता ने पत्रोस को दिया, आणि प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे हा प्रकाश ज्या वेळेला पित्याने पेत्राला दिला और यीशु मसीह ने उसको सर्टिफाई भी किया आणि त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला प्रमाणित सुद्धा केलं कि ये पिता ने तुझे प्रकाश दिया. कारण पित्याने तुला हा प्रकाश दिला आहे. इसका मतलब पिता को तुझे पर इतना बड़ा प्रेम और अनुग्रह हुआ. आणि पित्याची एवढी मोठी कृपा आणि प्रेम तुझवर झालं. इसलिए प्रभु यीशु मसीह यरूशलेम में जाकर के अपनी मृत्यु के बारे में मैं किस काम के लिए आया, वो उद्देश्य यरूशलेम में पूरा होने वाला है और जो मेरे मृत्यू के द्वारा है ये बात बताया. आणि मग त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या मरणासंबंधाने सांगितलं की माझं मरण होणार आहे आणि ते यरूशलेम मध्ये होणार आहे याच्या संबंधाने सांगितलं. उस समय में क्या हुआ मालूम है? त्यावेळेला काय झालं माहित आहे का? थोड़ी देर पहले स्वर्गीय पिता ने उनके साथ प्रकाशन दिया आणि थोड्या वेळापूर्वीच स्वर्गीय पित्याने पेत्राला प्रकाशन दिलं. वही व्यक्ति को शैतान हाथ में लिया आणि त्याच व्यक्तीला सैतानाने लगेच आपल्या ताब्यात घेतलं. आप देखो प्रियो, कितना जल्दी एक व्यक्ति बहक सकता है. आणि बघा प्रियांनो, एक व्यक्ती केवढा लवकर बहकू शकतो है ना. हम कितना भी एक व्यक्ति कितना आत्मिक समझते हैं तो भी वो व्यक्ति थोड़े समय के अंदर वो बहक सकता है करके यहाँ पर इस इंसिडेंट से हमें मालूम पड़ता है. आणि एखादा व्यक्ती कितीही आत्मिक असू द्या पण तो थोड्याच
वेळात बहकू शकतो, या घटनेच्या द्वारे आपण समजू शकतो. वहां पर क्या हुआ? त्या ठिकाणी काय झालं? मत्ती इसकी 16 अध्याय का 21 से 23 वचन पढ़ना. मत्ते 16 अध्याय 21 ते 23 वचन वाचा. उस समय से यीशु अपने चेलों को बताने लगा, हाँ। अवश्य है कि मैं यरूशलेम को जाऊं हाँ। और पुर्णियों और प्रधान याजकों और शास्त्रियों के हाथ से बहुत दुख उठाऊं और मार डाला जाऊं हाँ। और तीसरे दिन जी उठूं. इस पर पतरस उसे अलग ले जाकर झिड़कने लगा, हाँ। हे प्रभु परमेश्वर न करे, तेरे साथ ऐसा कभी न होगा. हाँ। उसने मुड़कर पतरस से कहा, हाँ। हे शैतान, मेरे सामने से दूर हो, तू मेरे लिए ठोकर का कारण है, क्योंकि तू परमेश्वर की बात पर नहीं परंतु मनुष्य की बात पर मन लगाता है. देखिए यहाँ पर आप कितने जल्दी पत्रोस को एकदम शैतान ने इस्तेमाल किया, आप सोचिए. आणि बघा, विचार करा की या ठिकाणी किती लवकर सैतानाने पेत्राला उपयोगात आणलं. प्रभु यीशु मसीह जिस उद्देश्य से दुनिया में आया उस प्रोग्राम को कुलाड़ी मारने वाला बात यहाँ पर पत्रोस के द्वारा शैतान ने यीशु मसीह को कहा. आणि प्रभू येशू ख्रिस्त जे कार्य करण्याकरता जगामध्ये आला, त्या कार्याला कुऱ्हाडी मारण्याकरता पेत्राने सैतानाच्या द्वारे ही गोष्ट बोलली. एक बात जानना, प्रेरणा, एक गोष्ट लक्षात ठेवा, हमारे मन में आने वाला सारा बात, आपल्या मनामध्ये येणाऱ्या सर्व गोष्टी, हमारे मुंह से बोलने वाला सारे बात प्रभु को प्रसन्न होने वाला है कि नहीं, ये बात को जानना और उस पर विजय पाना. आणि आपल्या बोलण्याच्या द्वारे आपण प्रभूला प्रसन्न करतो का नाही, ही गोष्ट तुम्ही पडताळा. Praise the Lord. Praise the Lord. देखिए कई बार कई रीति में शैतान जो परीक्षा लेता है आणि पुष्कळ वेळा ज्या वेळेला सैतान परीक्षा घेतो, वो कैसा है? ती कशी आहे? अपने मन में है, आपल्या मनात आहे. मन में है. आपल्या मनात आहे. अभी जैसे यीशु मसीह को पवित्र आत्मा ने मनुष्य में लेकर गया, आणि प्रभू येशू ख्रिस्ताला आत्मा जो आहे तो जंगलात घेऊन गेला और उसे शैतान ने परीक्षा लिया. आणि त्या ठिकाणी सैतानाने परीक्षा घेतली. वो परीक्षा कहाँ पर लिया? आणि ती परीक्षा कुठे घेतली? कैसे लिया? कसं लिहिलं आहे? अभी मनुष्य में पहले परीक्षा भोजन की बात करता. आणि त्या जंगलामध्ये असणारी पहिली परीक्षा खाण्यासंबंधाने होती. आप बताओ, उस परीक्षा में प्रभु यीशु मसीह ने वचन की द्वारा विजय पाया. आणि त्या परीक्षेमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने वचनाच्या द्वारे विजय प्राप्त केला. अभी दूसरा परीक्षा, आणि दुसरी परीक्षा कहाँ पर था? आणि कुठे होती? वो यरूशलेम नगर में, आणि यरूशलेमच्या नगरामध्ये, और मंदिर के ऊपर खड़ा किया. आणि मंदिराच्या वरती उभं केलं. उधर गया क्या? नहीं गया. आणि नाही गेला. मन में है. मनात आहे. यीशु मसीह को शैतान मंदिर के ऊपर नहीं लेकर गया. आणि सैतान येशू ख्रिस्ताला मंदिराच्या वरती नाही घेऊन गेला. ये मन में होने वाली बात है. आणि हे मनामध्ये होणाऱ्या गोष्टी आहे. बात समझ में आ रहा है? लक्षात येत आहे का? तीसरा परीक्षा कहाँ पर हुआ? आणि तिसरी परीक्षा कुठे झाले? ऊंचे पहाड़ में, आणि उंच डोंगरावर, और उस पहाड़ से सारा दुनिया के सारे शहर को दिखाया. आणि त्या डोंगरावरून जगामध्ये असणारे सगळं शहर दाखवले. आज दुनिया के सबसे ऊंचा पहाड़ एवरेस्ट पहाड़ है. आणि आज जगामध्ये असणारे सगळ्यात उंच डोंगर म्हणजे एव्हरेस्ट डोंगर आहे, पर्वत आहे. एवरेस्ट पहाड़ में खड़ा होकर के सारी दुनिया के शहरों को देख सकता है क्या? आणि एव्हरेस्ट पर्वतावर उभं राहिल्यानंतर जगाचे सगळे शहर पाहू शकतो का? नाही. फिर प्रभु को कैसे दिखाया? आणि मग प्रभूला कसं दाखवलं? मन में, मनामध्ये. अब समझ में आया? लक्षात आला का? मन में होने वाला विचार है. आणि मनामध्ये होणारे हे विचार आहे. शैतान मन में विचारों को प्रयोग किंडल के हिसाब से विचार लाएगा. आणि सैतान जे आहे ते मनामध्ये शेकडो विचार आणेल. ये सब मनुष्य में होने वाली बात है. आणि सर्व जंगलामध्ये होणारी गोष्ट आहे. प्रभु इन परीक्षा चलने के समय में प्रभु मनुष्य में था. आणि परीक्षा चालू असताना प्रभू जंगलामध्ये होता. मनुष्य में नहीं है यरूशलेम मंदिर. आणि जंगलामध्ये ते यरूशलेम मंदिर नाहीये. कोई भी मनुष्य में ऐसा कोई पहाड़ नहीं. आणि त्या जंगलामध्ये अशा प्रकारचा कुठला डोंगर नाहीये. और कोई भी पहाड़ में खड़ा होकर दुनिया का सारा शहर देख नहीं सकता. आणि कुठल्याही डोंगरावर उभा राहिल्यानंतर जगाचे सर्व शहर नाही पाहू शकत. फिर यहाँ पर बोला वो बात कहाँ पर हुआ? आणि या ठिकाणी सांगितलेल्या गोष्टी कुठे झाल्या? मन में. मनात. समझ में आ रहा है? लक्षात येत आहे का? हाँ, सोते रहेगा तो समझ में नहीं आएगा. आणि झोपत राहिलं तर लक्षात नाही येणार. हाँ, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. बहुत ध्यान से सुनना प्रिय. लक्ष देऊन ऐका प्रिय. हमारे मन में अभी आप यहाँ पर आकर के बैठ करके वचन सुनने के समय में भी आप घर में भी जा सकता है, दिल्ली में भी जा सकता है, पुणे में भी जा सकता है, बॉम्बे में भी जा सकता है. आपको कई जगहों पर शैतान घुमाएगा. आणि या ठिकाणी येऊन तुम्ही देवाचं वचन ऐकत असताना तुम्ही काय आहे, आपल्या घरी पण जाऊ शकतात, मुंबईला जाऊ शकतात, पुण्याला जाऊ शकतात, कुठे पण जाऊ शकतात. और तो आप इधर बैठ के आमेन आमेन बोलेगा. आणि या ठिकाणी बसून तुम्ही आमेन आमेन म्हणाल. वो भी खबरदार.
आणि ती सुद्धा कपटपणा आहे वो भी एक परीक्षा में आप हार रहा है, आणि ते सुद्धा तुम्ही परीक्षेमध्ये हारत आहे क्योंकि आप दिखा रहे हैं मैं इधर ही है, पर आपका मन कहीं उधर ही है। आणि तुम्ही दाखवता की तुम्ही इथं आहात पण तुमचं मन दुसरीकडे आहे शैतान आपकी परीक्षा ले रहा है, सैतान तुमची परीक्षा घेत आहे जागृत हो जाओ। आणि जागृत व्हा आपको समझ में आ रहा है क्या? तुमच्या लक्षात येत आहे का? प्रेज लॉर्ड। Praise the Lord. प्रियो थोड़ा अच्छी तरह समझो, आणि प्रियांनो थोडं चांगल्या प्रकारे समजून घ्या शैतान बिल्कुल आपका मन में आकर के कई प्रभु का वचन ध्यान से ना सुनने के लिए एक या आपको नींद लाएगा, नहीं तो बुरी विचार लाएगा, आप कई भावना का दुनिया में प्रवेश करेगा। आप प्रभु के वचन को एकाग्र मन से नहीं सुन पाएगा। आणि तुम्ही ज्या वेळेला प्रभूच्या उपस्थितीमध्ये येता त्यावेळेला सैतान कशा प्रकारे कार्य करतो, तुमच्या मनामध्ये काय करेल, एक चुकीचे विचार आणेल, वाईट विचार आणेल आणि पापाचे विचार आणेल आणि अशा प्रकारे तुम्हाला तो फसवेल। ठीक हो, आपको मालूम है अभी आपने एक अच्छा जवान लड़की को देखा, आणि बघा तुम्ही एखाद्या सुंदर मुलीला पाहिलं, अगर आपके मन में तुरंत शैतान एक गलत विचार लाएगा तो आपने उनके साथ व्यभिचार किया। आणि जर तुम्ही तिच्या संबंधाने चुकीचे विचार जर केले, याचा अर्थ काय होतो, तुम्ही तिच्याशी व्यभिचार केला। आपको क्या लगता है कि वो कोई नहीं देना, आणि तुम्हाला काय वाटतं की ते कोणाला नाही माहित, वो लड़की को भी नहीं मारे, आणि त्या मुलीला पण नाही माहित, नहीं तो वो लड़के को भी नहीं मारे। आणि त्या मुलाला सुद्धा नाही माहित। लड़की को देख करके जैसा मोह करता है ऐसा लड़का को देख करके लड़की लोग भी मोह करता है। आणि ज्याप्रमाणे एखाद्या मुलीला बघून मुलगा आकर्षित होतो किंवा अभिलाषा बाळगतो, त्याचप्रमाणे एक मुलगी सुद्धा मुलाकडे बघून तशा प्रकारे अभिलाषा ठेवते। परंतु प्रियो मैं एक बात बताऊं, आपने उनके साथ व्यभिचार किया, स्वर्ग में आप एक व्यभिचारी है। आणि प्रियांनो मी तुम्हाला सांगू, तुम्ही तिच्यासोबत व्यभिचार केला, स्वर्गामध्ये तुम्ही एक व्यभिचारी आहात। इसलिए ऐसा पाप करने वालों को बारे में प्रभु बोलता है कि ऐसा अगर दाहिनी आंख से है तो वो निकाल कर फेंक दो, क्योंकि इस प्रकार का पाप करके नरक में जाने से अच्छा है एक आंख के साथ स्वर्ग में जाना। आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त याच्या संबंधाने अशा प्रकारे म्हणतो, तुझा जर उजवा डोळा तुला फसवत असेल तर तो उपटून बाहेर काढून टाक, कारण का की तू अशा प्रकारे पाप करून नरकामध्ये जाण्यापेक्षा चांगला आहे की एक डोळा नसताना तू स्वर्गामध्ये जावं। प्रियो हम अपने हृदय को परखो प्रियो, प्रियांनो आपण आपलं हृदय पारखा। अपने हृदय में बहुत से कपड़दार रह करके लोग बाहर से अपने आप को भक्त दिखाने के लिए प्रयास करता है, उसको प्रभु बोलते हैं कबड्डी। आणि आपण आपल्या हृदयामध्ये पुष्कळ प्रकारचं कपट ठेवून आपण खूप चांगला एक आत्मिक व्यक्ती आहे असा दाखवण्याचा प्रयत्न करतो, त्याला प्रभू असं म्हणतो हे कपटी। प्रियो कितने लोग भक्ति कर रहा है, अयोग्य रीति में मेष में शामिल हो रहा है, उनके दिल में वास्तव में प्रभु का भय नहीं, एक सच्चा भक्ति के जीवन, एक पवित्र जीवन नहीं बिताता। प्रियो स्वर्ग उनको बोलता है एक कबड्डी। आणि कितीतरी लोक काय करतात, फक्त दाखवण्याकरता भक्त आहे अशा प्रकारे दाखवता, अयोग्य रीतीने प्रभू मेजामध्ये सहभागी होतात, अशा लोकांना प्रभू म्हणतो हे कपटी। क्योंकि हमारे हृदय में क्या है हमारे भाई बहन लोग नहीं जानता। आणि आपल्या हृदयामध्ये काय आहे, आपल्या भावा बहिणीला ठाऊक नाही। देखो अभी मतलब हमारे एक लोग मतलब दुनिया को दिखता है, जैसे एक मैं कई बार बोला बर्फ पानी में रहता है तो उसका मतलब 10% भी बाहर नहीं दिखता। आणि आपल्याला ठाऊक आहे, ज्या वेळेला बर्फ पाण्यामध्ये राहतो त्याचा 10% भाग जो आहे तो आपल्याला दिसत नाही, 10% सुद्धा दिसत नाही, बाकी 90% से ऊपर वो पानी के अंदर है आणि 90% पेक्षा खाली तो पाण्यात आहे। उसी प्रकार त्याचप्रमाणे हम लोग एक दूसरे को कितना दिखता है हमको, आणि आपण एकमेकांना किती पाहतो, उनका ओरिजिनल जीवन का 10% भी हम नहीं जानता। आणि त्यांचं जे खरं आयुष्य त्याचं 10% सुद्धा आपल्याला ठाऊक नाही। हम लोग हफ्ता में इसे एक बार मिला, नहीं तो कोई मीटिंग में मिला, थोड़ी समय मिला, वो बाइबल लेकर के आया, हमको क्या रहता है कि अच्छा विश्वासी है, बड़ा अच्छा भक्त है, भाई ये नया जन्म पाया है, स्वर्ग जा रहा है, हमको ऐसा लगता है। आणि मग आपण काय आठवड्यातून एकदा भेटतो आणि मग लोक येतात, बायबल घेऊन येतात, आपल्याला असं वाटतं हा चांगला भक्त आहे, हा प्रभूमध्ये चालत आहे, हा स्वर्गात जात आहे। वो अच्छा गीत गाता है, नहीं तो अच्छा प्रचार करता है, नहीं तो अच्छा गवाही देता है, बाइबल बहुत जल्दी पढ़ता है, बहुत कुछ बातें, बहुत अच्छा है वो। आणि मग आपल्याला असं वाटतं की तो चांगल्या प्रकारे गीत गातो, तो चांगल्या प्रकारे प्रचार करतो, चांगल्या प्रकारे लवकर वचन काढून वाचतो, हे सगळं फसवणूक आहे। प्रियो एक बात जानना, प्रियांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, हमारा जीवन 90% वो 90% लोगों को नहीं दिखता, वो सिर्फ दिखाने के लिए 10% उसको मार्क दे करके विश्वास करता है, पर वो भयंकर धोखा हो सकता है, स्वर्ग पूरा टक्का जानता है। आणि आपलं जे जीवन आहे ते 90% लोकांना दिसत नाही, फक्त 10% लोकांना ते जीवन दिसतं आणि ते 10% कसं आहे ते स्वर्गाला ठाऊक आहे आणि स्वर्ग त्याच्यानुसार त्याला मार्ग देतो। कई लोग बोलते हैं ना शादी होने के बाद में, अरे तुम ऐसा है करके मेरे को मालूम नहीं था, नहीं मैं तेरे से शादी नहीं करता था। आणि कितीतरी वेळा अशा प्रकारे बोललं जातं ना, लग्न झाल्यानंतर, अरे तू असा आहे मला माहिती नव्हतं, नाहीतर मी तुझ्याशी
लग्नच केलं नसतं. Praise the Lord. Praise the Lord. एक व्यक्ति को थोड़ा ज्यादा जानने वाला, एक पति के बारे में पत्नी, पत्नी के बारे में पति थोड़ा कुछ मतलब 15% जानता होगा. आणि नवरा बायको कदाचित तो थोडस एकमेकांना जास्त 15% ओळखत असतील. क्यों? अगर मैं मेरी पत्नी के साथ क्या बात कर रहा है वो बिल्कुल नहीं जानता, क्योंकि मेरी शब्दों को परखने के लिए उसको सामर्थ्य नहीं. मैं कपड़े रह करके उससे बात कर सकता है. आणि मी माझ्या बायको संबंधाने काय विचार करतोय हे तिला ठाऊक नाही. कारण का की तिला ते समजत नाहीये. मी मनामध्ये कपटता ठेवून तिच्याशी चांगले शब्द बोलून तिच्याशी तिला ठकवतोय. इंसान कितने कपटता से काम करता है भैया. आणि मनुष्य किती कपटपणाने काम करतोय. एक बात जानना, एक गोष्ट लक्षात ठेवा, हमारा प्रभु हमारे दिल की बातों को भी जानता है. आपला परमेश्वर आपल्या हृदयाच्या गोष्टी सुद्धा जाणतो. प्रियो, उस प्रभु की दृष्टि में मैं कैसा है ये जानना है. आणि त्या प्रभूच्या दृष्टीमध्ये मी कसा आहे हे आपण जाणायचं. मैं आज किस आत्मा का अधीन में है. आज मी कुठल्या आत्म्याच्या अधीन है आहे. ना. अभी हम लोगों को झूठ बोल, रोज यूट्यूब में संदेश सुनता है. मैं कई लोगों को फोन में भी वो लोग क्या बोलते हैं, हम रोज आपका संदेश सुनता है, लेकिन मतलब जाकर के कल का संदेश क्या था वो कल नहीं सुना, परसों का वो परसों के मौका नहीं मिला. देखो कितना हमने झूठ बोला. देखो आणि काही लोक फोनवर सुद्धा असं म्हणतात की तुमचा दररोज युट्यूबवर संदेश ऐकत राहतो. मग त्यांना जर विचारलं काल काय ऐकलं, नाही कालचा नाही ऐकला फक्त. मग परवा काय ऐकलं, नाही परवाचा पण नाही ऐकलं. बघा किती खोटं बोलता. Praise the Lord. प्रियो, लोगों के सामने अपने आप को धर्मी दिखाने के लिए, भक्त दिखाने के लिए बहुत लोग ऐसा प्रयास करता है. आणि लोकांसमोर मी एक भक्त आहे असं दाखवण्याकरता लोक खोटा प्रयत्न करत मैं राहतात. आपको बोलना चाहता हूँ, क्या आप स्वर्ग का मार्ग में है क्या? आणि मी तुम्हाला विचारू इच्छितो, तुम्ही स्वर्गाच्या मार्गामध्ये आहात प्रभु का? की आत्मा के अधीन है क्या? प्रभूच्या आत्म्याच्या अधीन आहे का? प्रियो, प्रभु की आत्मा हमें हर सच्चाई में चलाएगा. वो कभी गलत बोलने के लिए नहीं सिखाएगा. आणि देवाचा आत्मा प्रत्येक सत्याच्या मार्गावर आपल्याला तो घेऊन चालेल. आपल्याला खोटं बोलायला शिकवणार नाही. मैं इसलिए नीति वचन 4:23 में लिखा है, आणि म्हणून नीतिसूत्र त्याचा 4 अध्याय त्याच्या 23 वचनामध्ये असं लिहिले, सबसे अधिक अपना हृदय की रक्षा कर, क्योंकि जीवन का उगम वहां से है. प्रियो, आणि सर्व रक्षण या गोष्टीपेक्षाही आपल्या मनाचं तू जास्त रक्षण कर, कारण जीवनाचा उगम त्याच्याद्वारे आहे. प्रियो, यहाँ पर आने के समय में आपको वचन दे रहा है. आणि या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला मी वचन देत आहे. ये वचन सबके लिए सुंदर औषधि है. आणि हे वचन सर्वांकरता एक चांगलं औषध आहे. देखिए, दुनिया के डॉक्टर के पास जाएगा तो बीमारी के अनुसार उनको औषधि बदल करके मिलेगा. आणि जगाच्या डॉक्टरकडे गेलं तर आजाराच्या अनुसार औषध वेगवेगळे मिळतील. परंतु यहाँ पर सबके लिए एक ही औषधि है, प्रभु का वचन है. तो ये वचन जाएगा तो आपका सारा बीमारी का मूल स्रोत पाप को एकदम दूर डालेगा. आणि या ठिकाणी आल्यानंतर सगळ्यांकरता एकच औषध येते, म्हणजे परमेश्वराचं वचन. कारण ज्या वेळेला परमेश्वराचं वचन तुमच्या हृदयामध्ये जाईल त्यावेळेला सर्व प्रकारच्या पापाचं जे मूळ आहे ते म्हणजे पाप, ते पाप मुळासकट काढून टाकेल. त्यावेळेला तुम्हाला खरं आरोग्य प्राप्त होईल. यहाँ पर आकर के बैठा हुआ कैसा बैठा है करके, वैद्यों का वैद्य, डॉक्टरों का डॉक्टर, हर एक बातों में ये सारी बात जाने वाला प्रभु यीशु मसीह, वो डॉक्टर हमसे बात करता है, दिल की अवस्था जानकर बात करता है. आणि या ठिकाणी आल्यानंतर आपण कशा प्रकारे बसलेलो, आपल्या हृदयामध्ये चालणारे विचार कशा प्रकारचे आहे, तो डॉक्टरांचा डॉक्टर, वैद्यांचा वैद्य प्रभू येशू ख्रिस्त आपल्या प्रत्येकाचं हृदय चांगल्या प्रकारे जाणतो. आणि ते हृदय जाणून आपल्या प्रत्येकाशी तो बोलत राहतो. मैं आपको बोलना चाहता हूँ, कितनी बार मुझे नहीं मालूम कि क्या संदेश देना, लेकिन संदेश होने के बाद में कई लोग आकर के बोला आज पूरा वचन प्रभु मेरे से किया. आणि आम्हाला माहिती नसतं की आज कशा प्रकारे संदेश द्यायचा आहे, पण संदेश संपल्यानंतर कितीतरी लोक येऊन म्हणतात की आजचा संपूर्ण संदेश जो आहे तो माझ्यासाठी होता, प्रभु माझ्याशी बोलला. मैं आपको बोलना चाहता हूँ, बोलो ना बोलो, मुझे तो मालूम है इधर बैठा हुआ सबसे प्रभु ने बात किया. ऐसा कोई व्यक्ति नहीं जो प्रभु के पास आया वो अच्छा डॉक्टर के पास आया, वो ट्रीटमेंट करते बिना कहानी छोड़ देगा. आणि कोणी मला सांगू न सांगू, पण मला माहिती आहे की एखादा व्यक्ती ज्या वेळेला एकदम चांगला डॉक्टरकडे जातो तो त्याला चांगला आणि योग्य प्रकारचा उपचार केल्याशिवाय सोडत नाही. त्याचप्रमाणे जसं तुम्ही इथं आला, प्रभू तुमच्याशी बोलल्याशिवाय तुम्हाला तसं पाठवत नाही. अभी आपको मालूम है, आज कोई भी डॉक्टर के पास जाएगा तो पहले आपको देखता है, थर्मोमीटर मुंह में डाल देता है, फिर बोलता है, देख करके बोलता है तुमको तो बुखार ज्यादा है. आणि तुम्ही कुठल्याही डॉक्टरकडे गेल्यानंतर तुम्ही तुमच्या तोंडामध्ये थर्मोमीटर टाकलं जातं आणि त्या थर्मोमीटरचे रिडिंग पाहिल्यानंतर तो म्हणतो हा तुम्हाला ताप आलाय. ये थर्मोमीटर जब नहीं था उस समय में डॉक्टर लोग आकर के ऐसे पकड़ करके देखता था, पकड़ करके हाथ में उनको मालूम पड़ता था बुखार है कि नहीं. आणि थर्मोमीटर नव्हतं त्यावेळेला, ते काय आपलं माथा चेक करायचे, गळा चेक करायचे, आपल्या शरीराचं तापमान ते
अंदाजे बघायचे आणि त्यावेळेला त्यांना समजायचं की या व्यक्तीला ताप आहे का नाही. प्रियो, एक बात जानना, प्रभु के पास आएगा तो प्रभु के लिए एक ही नाप है, वो है परमेश्वर का वचन. ये वचन से प्रभु हर एक लोगों का हर एक अवस्था को क्लियर कर देगा. आणि तुम्ही ज्या वेळेला परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये येता त्यावेळेला तुम्हाला मोजमाप करण्याचं परमेश्वराकडे केवळ एक मात्र सानिध्य ते म्हणजे परमेश्वराचं वचन. आणि परमेश्वर त्याच्या वचनाच्या द्वारे प्रत्येकाचं मोजमाप करतं आणि तुमच्या जीवनामध्ये असणारं जे पाप आहे ते तो मोजून घेतो. एक बात मैं आपको बताऊं, एक गोष्ट सांगतो, अब वास्तव में एक सच्चमुच में एक विजय जीवन बिताना चाहता है तो उसका एक अच्छा मतलब टॉनिक है. आणि तुम्हाला खरोखर जर एक विजय जीवन जगायचं तर त्याच्याकरता एक खूप चांगल्या प्रकारचं टॉनिक आहे. अब ये क्या, तुम्हाला प्यायचं आहे अगर आप वास्तव में विजय मसीह जीवन बिताना चाहते हो, आणि तुम्हाला खरोखर एक विजय ख्रिस्ती जीवन जगायचं आहे. देखो दुनिया के लोगों को अच्छा शक्ति मिलने वाला, ताकत मिलने वाला, आयु आरोग्य मिलने वाला, लंबा आयु मिलने वाला ऐसा कोई टॉनिक है तो वो कितना भी दाम दे करके भी पीने के लिए तैयार हो जाते हैं. आणि मग ज्या वेळेला जगाला समजतं की चांगल्या प्रकारचं एक टॉनिक आलंय की ज्याच्यामुळे माझा आजार निघून जाईल, माझ्यामध्ये खूप धष्टपुष्टपणा येईल, मला सामर्थ्य येईल, माझं आयुष्य वाढेल, त्यावेळेला लोक कितीही जास्त पैसे द्यावे लागले तरी ते पैसे देऊन ते विकत घेतात. मैं आपको सबसे अच्छा मतलब अनंत काल के लिए सबसे अधिक अच्छा एक टॉनिक मैं आपको देना चाहता आणि सार्वकालिक जीवनाकरता जे सर्वोत्तम टॉनिक आहे ते तुम्हाला देऊ इच्छितो. हूँ. मालूम है हमारे पास एक ही मतलब टॉनिक है, वो वजन रूपी टॉनिक है. आणि आपल्याकडे एकच टॉनिक आहे, ते वचन रूपी टॉनिक आहे. मानो इस वजन अगर मतलब पाएगा, उसको अपनाएगा, फिर पाप का बीमारी से मुक्त रहेगा. आणि मग हे वचन, हे टॉनिक तुम्ही ज्या वेळेला घ्याल त्यावेळेला तुम्ही पापाच्या आजारपणापासून दूर राहाल. मैंने उसको पहले आदर मतलब उसका नमूना के लिए एक वचन पढ़ाता हूँ. आणि त्याच्याकरता एक वचन आपण वाचूया. नीति वचन उसकी 4 अध्याय का 22 वचन. नीती सूत्र 4 अध्याय 22 वचन. क्योंकि जिनको वे प्राप्त होती है मतलब वे प्राप्त होता है बोलेगा तो वचन प्राप्त होता है. वे उनके जीवित रहने का उनके जीवित रहने का, और उनके सारे शरीर के चंगे रहने का कारण होता है. देखा अभी आप उसका 20 वचन भी पढ़िएगा. 20 वचन हे वाचा. हे मेरे पुत्र, मेरे मेरे वचन ध्यान धर के सुन. अभी ये टॉनिक है ना, बहुत ध्यान से सुनो. आप भूल सकता है इसलिए टॉनिक का नाम भूलना नहीं. आणि हे जे टॉनिक आहे ते तुम्ही लक्ष देऊन ऐका, तुम्ही विसरू शकता, म्हणून त्या टॉनिकचं नाव तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका बहुत ध्यान से सुनना. आणि खूप लक्ष देऊन ऐका. इसलिए मतलब ये ध्यान से सुन करके अगर उसका 22 वचन वापस पढ़ना. 22 वचन पुन्हा वाचा. क्योंकि जिनको वे प्राप्त होती है देखो ये वचन जिनको प्राप्त होता है, वे उनके जीवित रहने का जीवित रहने का, और उनके सारे शरीर के चंगे रहने देखा का सारा शरीर का चंगा रहने का, मतलब किसी प्रकार का आपको कमर दर्द भी नहीं आएगा, सिर दर्द भी नहीं आएगा, तो क्या बोलते हैं कौन सा जो भी बात है वो सब सीधा हो जाएगा. आणि मग तुम्हाला हे टॉनिक मिळाल्यानंतर तुमच्या शरीराचे सगळे जे आजार आहेत ते निघून जातील व तुमची डोकेदुखी, कंबरदुखी, पाठदुखी काहीच राहणार नाही. उसको मतलब कितना टाइम पीना खाना ये सारे बातों का क्लियर व्यवस्था है. आणि किती दिवसातून किती वेळा ते प्यायचंय, किती वेळा खायचंय, हे सर्व बायबल मध्ये आहे. वो मैं आपको बताऊं, तुम्हाला सांगू, सच्चा दिल से कितने लोग ऐसा टॉनिक पीना चाहता है. आणि खऱ्या हृदयाने किती लोक अशा प्रकारचा टॉनिक प्यायची इच्छा आहे. तो फिर मतलब अभी लिख करके लेना ये वचनों को, फिर उसको पी करके खा करके अपने जीवन में सामर्थ्यवान बनना. आणि आता तुम्ही लिहून घ्या, त्याच्यानंतर ते पिऊन खाऊन तुम्ही आपल्या जीवनामध्ये सामर्थ्य व्हा. बहुत वजन है लेकिन मैं मेडिसिन बहुत कम देता हूँ, कम वजन बढ़ना और कम मेडिसिन खाना तो ठीक हो जाता है. आणि मी खूप कमी मेडिसिन देतो, ते वचन खूप आहे पण मी कमी तुम्हाला सांगतो आणि ते खाऊन तुम्ही ठीक व्हा. मैंने कई बार कई बीमार लोगों से सुना है कि अपना डॉक्टर वानगड़े साहब था, वो उनके पास जाने वालों को मतलब कम मेडिसिन देता है और जल्दी ठीक हो जाता है, ज्यादा मेडिसिन नहीं देता. तो ऐसा अभी मैं आपको कम मेडिसिन देंगे लेकिन मैंने उसको ठीक से उसको आजमाना. आणि काही लोकांची मी साक्ष ऐकली की आपले जे डॉक्टर वानखेडे होते त्यांच्याकडे गेल्यानंतर ते खूप कमी औषधं द्यायचे आणि त्या कमी औषधातच ते बरी होऊन जायचे. त्याचप्रमाणे मी तुम्हाला खूप कमी औषधं देत आहे, ते तुम्ही खा आणि बरे व्हा. मैं 3-4 वचन सिर्फ देता हूँ, ऐसा 1000 वचन अभी नहीं पढ़ाऊंगा. आणि 1000 वचन वाचायला नाही सांगणार, केवळ 3-4 वचन सांगतो. तो पहले आप ये रेफरेंस लिख दीजिए. आणि हे संदर्भ तुम्ही लिहून घ्या. मत्ती की सुसमाचार 16 अध्याय का 24 से 26. मत्ते त्याचा 16 अध्याय 24 ते 26 वचन. उसका 10 अध्याय का 39, 10 अध्याय त्याचं 39 वचन और मरकोस 8
अध्याय का 35 और 38। आणि मार्क त्याचा 8 अध्याय 35 आणि 38 वचन लिख पाया? लिहू शकले का? जो लिख पाया तो ओके, अगर किसको नहीं लिख पाया लिखा हुआ लोगों से वापस लिख देना। आणि मग ज्यांनी कोणी नाही लिहू शकले, ज्यांनी लिहिले त्यांच्याकडून घेऊन तुम्ही लिहून घ्या. ये पीने के बाद आणि हे पिल्यानंतर आप एकदम मसीह के जैसा बनना शुरू हो जाए। आणि एकदम तुम्ही ख्रिस्ताच्या प्रमाणे बनायला सुरुवात व्हाल. और क्या चाहिए? अजून काय पाहिजे? और क्या चाहिए? अजून काय पाहिजे? प्रेज द लॉर्ड। Praise the Lord. अभी पढ़िए पढ़िए। आता वाचा मत्ती उसका 16 अध्याय का 24 से 26। मत्ते 16 अध्याय 24 ते 26 वचन. तब यीशु ने अपने चेलों से कहा, यदि कोई मेरे पीछे आना चाहे तो अपने आप का इनकार करे और अपना क्रूस उठाए और मेरे पीछे हो ले। क्योंकि जो कोई अपना प्राण बचाना चाहे वो उसे खोएगा, और जो कोई मेरे लिए अपना प्राण खोएगा वो उसे पाएगा। यदि मनुष्य सारे जगत को प्राप्त करे और अपने प्राण की हानि उठाए तो उसे क्या लाभ होगा? या मनुष्य अपने प्राण के बदले क्या देगा? मनुष्य का पुत्र अपने स्वर्गदूतों के साथ अपने पिता की महिमा। अभी उसकी 10 का 39 अभी ये सारा वचन पढ़ने के बाद में संक्षिप्त में कुछ बात मैं आपको समझाएगा। मत्ते 10 अध्याय त्याचे 39 वचन. जो अपने प्राण बचाता है वो उसे खोएगा, और जो मेरे कारण अपना प्राण खोता है वो उसे पाएगा। 38 जो अपना क्रूस लेकर मेरे पीछे न चले वो मेरे योग्य नहीं। नहीं अभी से नहीं। मार्क त्याचा 8 अध्याय त्याचं पहिले 35 वचन वाचा. मार्क का 8 का 35 पढ़ना, फिर 38 पढ़ना। क्योंकि जो कोई अपना प्राण बचाना चाहे वो उसे खोएगा, पर जो कोई मेरे और सुसमाचार के लिए मेरे लिए और सुसमाचार के लिए प्राण खोएगा वो उसे बचाएगा। और उसके 38 जो कोई इस व्यभिचारी और पापी जाति के बीच मुझसे और मेरी बातों से लग जाएगा, मनुष्य का पुत्र भी जब वह पवित्र दूतों के साथ अपने पिता की महिमा सहित आएगा तब उससे लग जाएगा। देखिए प्रियो, आपको अगर ये टॉनिक नहीं पिएगा तो प्रभु के आगमन की आप प्रतीक्षा करना असफल हो जाएगा, आपके लिए उपयोगी नहीं बनेगा। आणि टॉनिक जर तुम्ही पिलं नाही तर प्रभूच्या आगमनाची तुम्ही वाट पाहण्यात काही उपयोग होणार नाही, तुम्ही अपयशी व्हाल. आपको मालूम है कई टॉनिक ऐसा रहता है कि तो पीने के लिए थोड़ा तकलीफ रहता है, परंतु अंदर जाने के बाद में मजा आता है। आणि काही टॉनिक असे पिण्याकरता ते खूप कडू राहतं, पण आतमध्ये गेल्यानंतर चांगलं वाटतं. अभी ये टॉनिक पीने के लिए बहुत आसानी है, परंतु उसको अंदर जाने के बाद में थोड़ा तकलीफ आएगा। आणि हे टॉनिक असं आहे की पिण्याकरता खूप सूप आहे, पण आतमध्ये गेल्यानंतर थोडा त्रास होतो. बोलने का अर्थ सांगायचं तात्पर्य ये बात मानना है तो अपने प्राण को भी हमें अप्रिय जानना पड़ेगा। आणि तुम्हाला जर याचं पालन करायचं तर आपल्या जीवाचीही आपल्याला पर्वा करायची नाहीये. अपनी इच्छा को, अपनी अभिलाषाओं को, अपने मनमानी को सब त्यागना पड़ेगा। आणि आपल्या इच्छा, आपल्या अभिलाषा हे सर्व काही आपल्याला त्याचा त्याग करावा लागेल. अपनी मनमानी में चलते रहेगा तो आप ये आशा रखता है सब व्यर्थ हो जाएगा। आणि तुम्ही आपल्या मनमर्जी प्रमाणे चालाल तर तुम्ही जी काही आशा ठेवता ती व्यर्थ होऊन जाईल. आप देखिए, हमें प्रभु यीशु मसीह के लिए अपने प्राण देना, सुसमाचार की खातिर अपने प्राण देना, तभी जाकर के विजय जीवन में जाकर के प्रभु की आगमन में बड़े और विश्वास योग्य वो पुकार सुनने का हमें अवसर मिलेगा. आणि प्रभू येशू ख्रिस्त प्रित्यार्थ, सुसमाचाराच्या प्रित्यार्थ आपण आपला जीव द्यायचा आहे. त्याच वेळेला प्रभूच्या आगमनामध्ये हे माझ्या उत्तम आणि चांगल्या दासा म्हणून आपल्याला शब्द ऐकायला भेटेल. प्रभु यीशु पर विश्वास करके मैं प्रभु का बेटा बना, आणि प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून मी प्रभूचा मुलगा झालो. लेकिन हमारे बारे में प्रभु के लक्ष्य अगर हमने नहीं जाना तो, आणि आपल्या संबंधाने प्रभूचा उद्देश काय हे जर आपण जाणलं नाही, हमें किस प्रकार ये लोग इस दुनिया में जीवन बिताना है, अगर वो बात को अगर हम ठीक से नहीं जाना तो, आणि या जगामध्ये राहत असताना कशा प्रकारे जीवन जगायचं हे जर आपण समजून घेतलं नाही तर हम विश्वासघाती नहीं रहेगा। आपण विश्वासघाती निघू. विश्वास योग्य लोगों को लेने के लिए प्रभु आ रहा है, आणि जे विश्वास योग्य लोक आहेत त्यांना घेण्याकरता प्रभु येत आहे. इसलिए ये बहुत बड़ा एक गहरी बात है। आणि म्हणून ही खूप गहन गोष्ट आहे. मैं आपको बताना चाहता हूँ, मी तुम्हाला सांगू इच्छितो, जिन्होंने भी प्रभु यीशु पर विश्वास किया उनको प्रभु का संतान होने के लिए प्रभु ने अधिकार दिया। आणि ज्यांनी कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास केला त्याला परमेश्वराचे पुत्र होण्याचा अधिकार मिळाला. परंतु अभी तक आप प्रभु की बातों में कहां तक बना रह पाता है? आणि आता तुम्ही प्रभूच्या बोलण्यामध्ये, त्याच्या वचनामध्ये कुठपर्यंत स्थिर राहता? प्रभु के आगमन की आप बाट जो
रहा है क्या? आणि तुम्ही प्रभूच्या आगमनाची वाट पाहत आहात एक का? सच्चा जीवित आशा आप में कार्य करता है क्या? एक जिवंत आशा तुमच्यामध्ये कार्य करते का? क्योंकि आज भी बहुत उदार पाए हुए लोगों को प्रभु की आगमन कब है, क्या है, और आएगा तो मैं जाएगा क्या, बहुत लोगों को संदेह है। आणि प्रभू तारण प्राप्त झालेल्या पुष्कळ लोकांना प्रभूचं आगमन कधी आहे, केव्हा आहे आणि त्याच्या आगमनामध्ये मी जाऊ शकेल का शंका राहते. मैं एक बार मानो अपने एक विश्वासी को दूसरे के साथ वजन बांटने के टाइम पर अब मैंने विश्वासी को पूछा अब मारेगा तो कहाँ जाएगा, वो थोड़ा मारा डर गया, कहा बोलूं अभी, देखो ये बोलने वाला बात है क्या? अरे उधार पाया है तो मैं छोड़ के जाएगा करके अगर नहीं बोल पाता उसका उधार ही कहाँ हुआ? आणि मग एका विश्वासणारे ज्या वेळेला त्याच्या दुसऱ्या सोबत वचन वाटत होता त्या वेळेला त्याला विचारलं की तुम्ही मेले तर कुठे जाईल, तर तो एकदम हक्काबक्का झाला की त्याचं काय उत्तर देऊ. अरे जर एक विश्वासूच जर सांगू शकत नाही तर मग तो कस काय जाणार. आज मैं आपको पूछता हूँ, आज इस वक्त में प्रभु आएगा तो कितने लोगों को पक्का विश्वास है कि मैं प्रभु आएगा तो मैं प्रभु के साथ जाएगा? सच में विश्वास है तो हाथ खड़ा करो. हालेलुया. देखो कई लोग इतना हाथ खड़ा करते हैं. मानो क्या है कि लोगों को पक्का विश्वास वाला लोग देखो अभी भी ना विश्वास करने लोग यहाँ पर है आणि अजूनही विश्वास न करणारे लोक इथे आहे. इसका मतलब याचा अर्थ आपको अभी तक ये प्रभु का वचन में अभी तक आपको विश्वास नहीं, अजूनही परमेश्वराच्या वचनावर तुम्हाला विश्वास नाही आपको प्रभु में विश्वास नहीं. आणि तुम्हाला प्रभूमध्ये विश्वास नाही. मैं आपको बोलना चाहता हूँ प्रियो, मंडली में आगे बोल करके सब लोग उड़ा लिया नहीं जाएगा. आणि प्रियानो मंडळीमध्ये आले म्हणजे सगळे लोक उचलला नाही जाणार. आपका उधार का अनुभव चाहिए आणि तुम्हाला तारणाचा अनुभव असला पाहिजे और रोज रोज उधार में बढ़ते जाना चाहिए. आणि दररोज तारणामध्ये वाढलं पाहिजे. ऐसा नहीं है तो असं नाही तर नहीं से नहीं तो फिर आप पवित्र जीवन मिलाने का आपको उत्साह ही नहीं होगा. आणि असं नाही तर पवित्र जीवन जगण्याचा तुम्हाला उत्साह राहणार नाही. इब्रानियों 12:14 में लिखा है पवित्रता के बिना कोई परमेश्वर को देख नहीं सकता. आणि इब्रिकराचं पत्र त्याचा 12 अध्याय त्याच्या 14 वचनामध्ये असं दिले की पवित्र करण्याखेरीज कोणीही परमेश्वराला पाहू शकत नाही. पहले यूहन्ना 3:3 वचन में लिखा है जिसको ये आशा है जैसे वो पवित्र है अपने आप को पवित्र रखता है. आणि पहिलं योहान त्याचा 3 अध्याय त्याच्या 3 वचनामध्ये असं लिहिलं आहे की ज्याला कोणाला ही आशा आहे जसा तो पवित्र आहे तसा तो स्वतःला पवित्र ठेवतो. पुराने उद्देश्य में प्रभु यीशु मसीह ने मत्ती 5:8 में कहा जिसका दिल पवित्र है वो प्रभु को देखेगा. आणि डोंगरावरच्या प्रवचनामध्ये मत्ती सुसमाचार 5 अध्याय त्याच्या 8 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने असं म्हटलं की ज्याचं हृदय पवित्र आहे तो परमेश्वराला पाहिल. हृदय पवित्र कब रहेगा? आणि आपलं हृदय पवित्र केव्हा राहील? प्रभु यीशु मसीह की प्रभुता हमारे अंदर रहेगा. येशू ख्रिस्ताचा प्रभुत्व आपल्यावर राहील त्यावेळेला. है ना. जब पहला पत्रोस 3 अध्याय का 15 वचन में पत्रोस कहता है कि मसीह को प्रभु जानकर अपने दिल में पवित्र समझो. पहिले पेत्र 3 अध्याय 15 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की येशू ख्रिस्ताला प्रभू जाणून आपल्या हृदयामध्ये पवित्र करा. प्रेज प्रेज लॉर्ड. भैया आज हमारी अवस्था क्या है? आणि प्रेरणा आज आपली अवस्था काय? आज प्रभु के वचन मानने में हम कैसा है? प्रभूचं वचन पालन करण्यामध्ये आपण कसे आहोत? आज मैं प्रभु के पीछे चल रहा है क्या? आज प्रभूच्या पाठीमागे मी चालत आहे का? एक बात मैं आपको पूछना चाहता हूँ, ये वचन आपके जीवन के द्वारा जाता है क्या? आणि एक गोष्ट विचारू इच्छितो, हे वचन तुमच्या जीवनाद्वारे प्रसार केलं जात आहे का? प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. आपने सुना इधर से छोड़ा वो नहीं बात. आणि तुम्ही एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडलं ती गोष्ट नाही. जीवन में लाने वाली बात, तुमच्या जीवनामध्ये आणणारी गोष्ट, अनुभव में लाने वाली बात अनुभवामध्ये आणणारी गोष्ट आता है क्या? येतं का? एक सवाल मैं पूछूं, एक प्रश्न विचारू. अभी मैं अगर एक सवाल का उत्तर आप ठीक से नहीं देगा तो 10 सवाल का कैसे क्या देगा? आणि एका प्रश्नाचं तुम्ही बरोबर उत्तर देणार नाही तर मग 10 प्रश्नाचे कसं काय देणार? नंबर 1 पहिली गोष्ट एक दो पूछ लेता हूँ. एक दोन विचारतो. एक परीक्षा. एक परीक्षा. मत्ती 6:33 में प्रभु ने कहा आणि मत्ती 6 अध्याय त्याच्या 33 वचनामध्ये प्रभूने असं म्हटलं अगर उसकी राज्य और धार्मिकता को खोज करे उसके साथ ये सब कुछ तुम्हें मिलेगा. आणि सुरुवातीला त्याचं राज्य आणि त्याचं नीतिमत्व मिळवण्याकरता जाता आणि त्याचबरोबर या सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. आप मुझे बताओ आज सुबह उठने के बाद में सबसे पहले आपने किस बात का खोज किया? आणि आज सकाळी उठल्यानंतर सगळ्यात पहिले कुठल्या गोष्टीचा तुम्ही शोध केला? आप बोलेंगे तुम्ही सांगू शकाल का? आप प्रभु का खोज में था आणि तुम्ही प्रभूच्या शोधात होते का? अरे आपको इतना टेंशन आने के बाद में सीधा टॉयलेट में गए आप प्रभु को स्तुति करने के लिए, तो ये टेंशन आने से पहले उठकर प्रभु को मुझे बैठकर ये नया दिन दिया प्रभु धन्यवाद दिया क्या? आणि तुम्ही उठल्यानंतर सगळ्यात पहिले टॉयलेट मध्ये गेला पण तुम्ही प्रभूला उठल्यानंतर सगळ्यात पहिले धन्यवाद दिला का? क्योंकि प्रभु ने जगाया, उड़ा नहीं. जब ज्यादा प्रेशर पड़ा तब उड़ा. ठीक है आप ढूंढा टॉयलेट कहाँ पर है, प्रभु को ढूंढा क्या? आणि ज्या वेळेला प्रभूने तुम्हाला उठवलं त्यावेळेला तुम्ही उठले नाही, पण ज्या वेळेला प्रेशर वाढलं त्यावेळेला तुम्ही उठले आणि लगेच टॉयलेट मध्ये गेले, पण उठल्यानंतर प्रभूला शोधलं का? सुबह 4 बजे प्रभु ने जगाया था ना. सकाळी 4 वाजता प्रभूने उठवलं होतं. तब उधरी उल्टी होकर के और लेट आया और 7 बजे उड़ा. अरे टाइम हो गया, तुम जा करके टॉयलेट में
आणि मग काय 4 वाजता उठलं, प्रभूने उठवलं, पण तुम्ही या अंगावून त्या अंगावर असं करत करत तुम्ही पलटी मारत झोपत राहिले आणि 7 वाजता उठल्यानंतर अरे वेळ झाला म्हणून लगेच उठले आणि टॉयलेटला पळाले. आपको मालूम है प्रभु ने क्या बोला? तुम्हाला माहिती आहे प्रभूने काय म्हटलं? पहले उसके राज्य और धार्मिकता कुछ करो. आणि सुरुवातीला त्याचं राज्य आणि त्याचं नीतिमत्व मिळवण्याकरता एक भी नहीं से किया क्या? एकाने तरी असं केलं का? इसके बाद आपका जीवन में हर रोज आपका प्रभु के साथ वचन के आधार में शुरुआत नहीं हुआ. आणि याचा अर्थ तुमच्या जीवनामध्ये वचनाच्या आधारे सुरुवात नाही झालेली. मुझे आपका हाथ नहीं देखना, तुमचा हात नाही पाहायचा. हमारे जीवन को परखने वाले प्रभु की दृष्टि में अपना जीवन कैसा है आज ही आप सोच ले परखे. आणि आपलं जीवन पारखणाऱ्या प्रभूच्या दृष्टीमध्ये आपलं जीवन कसं आहे आज तुम्ही विचार करा. दूसरा एक सवाल, दुसरा एक प्रश्न, मौका मिल गया ना सवाल पूछ रहे थे. आणि संधी मिळाली तर आता विचारून घेतो प्रश्न. लूका 9:23. लूक त्याचा 9 अध्याय त्याचं 23 वचन. आप प्रभु यीशु मसीह के लोगों को मसीह के पीछे चलने के लिए बुला पाया. आणि ख्रिस्ती लोकांना ख्रिस्ताच्या पाठीमागे चालण्याकरता पाचारण झालं. और रोज कैसे चलना आणि दररोज कसं चालायचंय वहां पर लिखा है. त्या ठिकाणी लिहिलंय, यदि मेरे पीछे कोई आना चाहता है तो अपने आप को इनकार है, अपनी सूली ले ले और मेरे पीछे हो ले. आणि जो कोणी मला अनुसरण्याची इच्छा धरतो त्याने आपला स्वतःचा त्याग करावा, आपला वधस्तंभ घेऊन माझ्या पाठीमागं चालावं. आज सवेरे उठने के बाद में कितने लोगों ने अपनी सूली अपने ऊपर लिया. आणि आज सकाळी उठल्यानंतर किती लोकांनी आपला वधस्तंभ आपल्यावर घेतला. Praise the Lord. Praise the Lord. समझ में आ रहा है क्या? लक्षात येत आहे का? प्रिय हमें परखना है आणि आपण स्वतःला पारखायचं अपने जीवन को कैसे भी मत बिताओ प्रिय. आणि आपण आपलं जीवन कसं पण नका जगू. मैं आज तक सच में प्रभु की बुलाहट के योग्य जीवन मिलाते हुए प्रभु के आगमन की सच्चा तैयारी में मेरा जीवन है क्या? आणि प्रभूच्या आगमनाकरता योग्य तयारी करत त्याच्या आगमनामध्ये उचलल्या जाण्याच्या तयारीमध्ये आपलं जीवन आहे का? आज भी हमारा जीवन में प्रथम स्थान किसको देता है? आजही आपण आपल्या जीवनामध्ये प्रथम स्थान कोणाला देतो? हम दिल की गहराई से जैसे दावीद ने बड़ा आग्रह से प्रभु से एक विनती किया. आणि दाविदाने खूप इच्छा धरून प्रभूला अशी विनंती केली. 27 वचन संगीत 4 वचन. स्तोत्र 27 त्याचं 4 वचन. देखिए इस प्रकार का दिल की एक महान व्यक्ति था दावीद, इसलिए प्रभु ने कहा मेरा दिल के जैसा दावीद. आणि अशा प्रकारची महान इच्छा ठेवणारा एक व्यक्ती होता तो दावीद, म्हणूनच प्रभूने असं म्हटलं माझ्या हृदयाप्रमाणे असणारा दावीद. देखिए अभी वहां पर दावीद ने क्या बोला. आणि बघा दाविदाने त्या ठिकाणी काय म्हटलं. 27 वचन संगीत 4 वचन. आणि स्तोत्र 27 त्याचं 4 वचन. एक बार मैंने यहोवा लगा रहूंगा कि मैं जीवन भर यहोवा के भवन में रहने पाऊं, जिससे यहोवा की मनोरथा पर दृष्टि लगाए रहूं और उसके मंदिर में ध्यान किया करूं. प्रियो इसका मतलब क्या है? प्रेम याचा अर्थ काय? प्रियो प्रभु के साथ का संगति का बड़ा भूख प्यास दावीद के दिल में था. आणि प्रभू सोबत असणारी जी सहभागिता याच्या संबंधाने खूप मोठी तहान भूक दाविदाच्या हृदयामध्ये होती. मुझे सुनने वाले सारे पवित्र लोगों से मैं यही सवाल पूछना चाहता हूँ, आपका दिल में प्रभु के साथ का संगति के प्रति कितना भूख प्यास है? आणि मला ऐकणाऱ्या सर्व पवित्र भावा बहिणींना मी विचारू इच्छितो तुमच्या मनामध्ये प्रभूच्या संबंधाने असणारी तहान भूक किती आहे? प्रभु की संगति में रहना आप चाहते हैं क्या? आणि प्रभूच्या सहभागितेमध्ये राहावं अशी तुमची इच्छा आहे का? कितने लोग संगति को बड़ी आराम से छोटी छोटी बात बोल के छोड़ देता है. आणि कितीतरी लोक सहभागितेला छोटे छोटे कारण सांगून सोडून देतात. है ना, मैं बोलता हूँ अभी प्रभु के अनुग्रह से इस लॉकडाउन खत्म होने के बाद मतलब छूटा नहीं, फिर भी यहाँ पर प्रभु की मंडली में आराधना में अभी हम 5 जो हफ्ता है, ये 5 हफ्ता होने के बाद में भी कई लोग उधार पाए हुए लोग एक संगति में भी नहीं आया, बहाना बोल के पूछेगा तो क्या बोलेगा, हम रोज सुनता है, सब झूठी बात है ना प्रियो, झूठी बात है. आपका ये नाटक कहां तक चलेगा, कब तक चलेगा प्रियो? प्रभु की उपस्थिति में न्यायासन के सामने आप खड़ा होने के लिए हो पाएंगे? आणि आता ह्या लॉकडाऊन पिरियड मध्ये 8 महिन्यानंतर आपल्याला सहभागिता मिळालेली आहे. ही आपली 5वी आराधना आहे आणि या 5व्या आराधनामध्ये असे काही विश्वासणारे आहे की एक दिवस सुद्धा किंवा एकाही सहभागितेमध्ये आलेले नाही. आणि त्यांना विचारल्यानंतर ते काय म्हणतात की नाही आम्ही काय युट्यूबवर तुमची सर्व वचन ऐकतो ना, ती मीटिंग अटेंड करतो ना. प्रियांनो हे सर्व काही नाटक आहे आणि हे नाटक असताना प्रभूच्या ज्या वेळेला आगमन होईल त्या वेळेला ते उचलल्या जातील का? प्रभु की वचन अभी आपने क्या सुना? प्रभूचं वचन तुम्ही आता काय ऐकलं? अपने आप को इनकारते हुए जीवन बिताने का अर्थ आपने जाना है क्या? आणि तुम्ही स्वतःचा त्याग करून जीवन जगण्याचा अर्थ तुम्हाला समजतोय का? आने वाले यूट्यूब में भी मैं उसी बात को आत्मिक उन्नति पाने के लिए इस प्रकार का कदम बढ़ाना चाहिए. वही बात को प्रभु से जो पाया अपने आपको देने वाला है, कम से कम सुनो प्रियो, कम से कम सुनो, जानो और मानो. आणि येणाऱ्या आठवड्यामध्ये युट्यूबच्या द्वारे मिळणारा जो संदेश आहे या संदेशमध्ये आत्मिक जीवनामध्ये कशा प्रकारे
आपण उन्नती प्राप्त करायला पाहिजे हेच सांगणार आहे. कमीत कमी तुम्ही ऐका, शिका आणि त्याप्रमाणे चाला. प्रियो, नया जन्म पाया वो सिर्फ एक शुरुआत है. प्रियांनो, नवीन जन्म प्राप्त केला ती एक सुरुवात आहे. ये मत अगर आपने नया जन्म भी पाया तो प्रियो आपने शुरुआत किया, परंतु आप अभी कैसे चल रहे हैं, आपके जीवन से स्वर्ग भड़कता है. आणि नवा जन्म प्राप्त केला ती एक सुरुवात आहे, पण तुम्ही आता त्याच्यामध्ये कसे चालत आहात हे स्वर्ग पारखत आहे. बोलने के लिए बहुत बात है. बोलण्याकरता खूप काही आहे. मैं एक बात आपको बताना चाहता हूँ. एक गोष्ट सांगू इच्छितो, अपने जीवन को हमेशा पारखो. आपण आपलं जीवन नेहमी पारखा. जीवन में दुनिया को दिखाते हुए लोगों के सामने बहुत अपने आप को भक्त बताते हुए कोई भक्त नहीं बनता भी. आणि लोकांना काही दाखवून आपण खरा भक्त राहू शकत नाही. हमारे जीवन का हर एक बात जानने वाला प्रभु की दृष्टि में आपका जीवन कैसा है. आणि आपल्या जीवनाची प्रत्येक गोष्ट जाणणाऱ्या प्रभूच्या दृष्टीमध्ये आपण कसे आहोत. मनुष्य के सामने कितना भी धर्मी बन करके अपने आप को कितना भी पवित्र दिखाने से क्या फायदा भी. आणि लोकांच्या समोर आपण कितीही नीतिमान किंवा पवित्र दाखवून काय उपयोग. प्रभु हमारा भावना को, विचारों को सब न्याय करने वाले के दिन है. आणि प्रभु आपले विचार पारखण्याचा एक दिवस येणार आहे. मैं आपका किसी का न्याय नहीं करता. मी तुमचा कोणाचा न्याय करत नाही. मैं आपको एक बात से वचन के द्वारा एक चेतावनी देता हूँ. आणि वचनाच्या द्वारे तुम्हाला एक गोष्टीची मी चेतावणी देतो. 1 कुरिन्थी 4:5 वचन. पहिले करंदीकराचा पत्र त्याचा 4 अध्याय आणि त्याचं 5 वचन बहुत ध्यान से पढ़िए. लक्ष देऊन वाचा. इसलिए जब तक प्रभु न आए समय से पहले किसी बात का न्याय न करो. वही अंधकार की छिपी बातें ज्योति में दिखाएगा और मनों के अभिप्राय को प्रकट करेगा. तब परमेश्वर की ओर से हरेक की प्रशंसा होगी. प्रियो, प्रभु प्रशंसा करने वाले एक पात्र बनना है तो इस वचन को मानने में बहुत उत्साही होना चाहिए. आणि प्रभू प्रशंसा करणारा एक व्यक्ती आपल्याला जर व्हायचा आहे तर हे वचन आहे त्याच्या अनुसार चालणं गरजेचं आहे. आज भी कितने लोग एक सच्चा दिल के साथ प्रभु की उपस्थिति में नहीं आता. आज कितीतरी लोक खऱ्या हृदयाने, खऱ्या अंतःकरणाने प्रभूच्या उपस्थितीमध्ये येत नाही. बहुत से लोग प्रभु को दिल से त्याग दिया है. आणि पुष्कळ लोकांनी प्रभूचा त्याग केला आहे. सिर्फ बहाने के लिए बाइबल पढ़ता है, बहाने के लिए यूट्यूब का सुनता है, बोल के ऑन करके अपना मनमानी में काम करते रहता है, ध्यान से वचन तक नहीं सुनता. आणि केवळ दाखवण्याकरता किंवा करायचंय म्हणून ते वचन वाचतात, ऐकायचंय म्हणून युट्यूब ऑन करताना आपलं काम करत राहतात. कई लोग जूम मीटिंग में तक मुझे मालूम है वो लोग म्यूट कर देता है और अपने आप को भी ज्ञाप कर देता है. इसके बाद में बाकी अपने कामों में उस समय में जाकर लगाता है, उस समय में सब्जी काटता है, उस समय में काम करता था. क्योंकि घर में है ना, कौन देखता, स्वर्ग देखता है. प्रिय, आणि युट्यूबच्या ज्या वेळेला झूम मीटिंग मध्ये सुद्धा लोक काय करायचे, आपला जो व्हिडिओ आहे तो डिस्प्ले बंद करून टाकायचे, म्यूट करून टाकायचे, म्हणजे समोरच्याला ते दिसत नसायचं आणि त्याच्यानंतर आपल्या घरातले सर्व प्रकारचे काम करायचे. कि इसके आप इस प्रकार का भक्ति बन करके, भक्त होकर के आप कौन सा स्वर्ग में जाना चाहता है. अशा प्रकारची भक्ती करून तुम्ही कुठल्या प्रकारच्या स्वर्गामध्ये जायचं. पारखा अपने आप को जान जो. आणि आपण स्वतःला पारखा. प्रभु हमें देखेगा तो हमें अगर कबड्डी बोलेगा तो फिर क्या फायदा रहेगा. आणि प्रभूने ज्या वेळेला आपला पारखल त्यावेळेला आपल्याला कपटी म्हटलं तर मग काय उपयोग. आपका दिल आज क्या गवाही दे रहा है. आज तुमचं हृदय तुम्हाला काय साक्ष देते. पारखा प्रिय, एक सच्चा, एक पवित्र जीवन बिताना, एक खरं पवित्र जीवन जगा. प्रभु का भय मान करके जीवन बिताना, प्रभूचं भय बाळगून जीवन प्रभु जगा. के सत्य वचन में बना रहकर जीवन बिताना, प्रभूच्या सत्य वचनामध्ये राहून जीवन जगा. दुनिया को दिखाने के लिए नहीं, प्रभु के सामने प्रभु का योग्य जीवन बिताना. आणि जगाला दाखवण्याकरता नाही तर प्रभूला समोर ठेवून प्रभूला योग्य जीवन जगा. आइए अपने आगे बंद करें. या आपले डोळे बंद करा. एक क्षण अपने आप को पढ़े के प्रियो. एक क्षण आपण स्वतःला पारखा. आज का दिन प्रभु के सामने मुझे खड़ा होना पड़ेगा तो मेरे बारे में मेरा प्रभु क्या गवाही देगा. आणि आजच्या दिवसामध्ये जर प्रभू समोर मला उभं राहावं लागेल तर माझ्या संबंधाने प्रभू काय माझी साक्ष देईल. मेरा मन क्या गवाही देता है. माझं मन काय साक्ष देते. प्रियो, आपका जीवन को आप तो जानता है. तुमचं जीवन तर तुम्ही जाणता. आप दूसरे कितने कितने लोगों को बुद्धू बना करके आप कपड़ा का जीवन बिताता है. प्रियो, आप बुद्धू नहीं बना रहे, आप खुद बुद्धू बन रहे हैं. आणि कितीतरी लोकांना तुम्ही बुद्धू बनवून कपटपणाचं जीवन जगता, पण प्रियानो तुम्ही दुसऱ्यांना बुद्धू नाही बनवते, तुम्ही स्वतः बुद्धू होता. ये आत्मीय जीवन की उन्नति की बात नहीं है प्रिय. आणि हे आत्मिक जीवनाच्या उन्नतीची गोष्ट नाहीये. एक आत्मीय जीवन में उन्नति पाने वाला व्यक्ति उनको वचन के द्वारा उन्नति पाता है. आणि एक आत्मिक जीवनामध्ये उन्नती प्राप्त करणारा व्यक्ती वचनाच्या द्वारे उन्नती प्राप्त करतो. वो स्वर्ग से मिला हुआ वचन है. आणि ते स्वर्गाच्या द्वारे मिळालेलं वचन आहे. उस वचन में कोई भी प्रकार का कपड़ा नहीं. आणि त्या वचनामध्ये कुठल्या प्रकारचा कपटपणा
बिगड़ना नहीं। वो वजन में बना रहने वाला जीवन में भी कपड़ता नहीं रहेगा। आणि त्या वचनामध्ये स्थिर राहणाऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्येही कपटता राहणार नाही। इसलिए कोई भी बहाना बोल करके प्रभु के सामने बच जाएगी करके कोई ना सोचे। कुठल्या प्रकारचा बहाणा बोलून प्रभु समोर वाचल्या जाल असा विचार करू नका। अपने आप को परखो प्रिय, आपण स्वतःला पारखा, अपने आप को जांचो। आपण स्वतःला पडताळा मैं सच में प्रभु को महिमा देने वाला एक विजयी जीवन बिता पा रहे हैं। आणि खरोखर प्रभूला गौरव देणारे एक विजयी जीवन मी जगत आहे। मैं प्रभु के साथ मंडली के साथ एक विश्वास योग्य जीवन बिताता है क्या? आणि प्रभू सोबत आणि मंडळी सोबत एक विश्वासयोग्य जीवन मी जगत आहे। क्योंकि प्रभु को प्यार करने वाला मंडली से भी प्यार करेगा, आणि जो प्रभूवर प्रेम करतो तो मंडळीवरही प्रेम करेल, क्योंकि मंडली प्रभु का शरीर है। कारण मंडळी प्रभूचं शरीर आहे। मंडली को प्रभु से अलग नहीं कर सकता, आणि मंडळीला प्रभूपासून वेगळा नाही करू क्योंकि शकत, मंडली और प्रभु एक है। कारण मंडळी आणि प्रभू एक आहे। इसलिए अपने जीवन को परखो। म्हणून आपण आपलं जीवन पारखा। आज मेरा जीवन कैसा है? आज माझं जीवन कसं आहे प्रभु का दृष्टि में प्रभु मेरे बारे में क्या गवाही दे रहे हैं? आणि प्रभूच्या दृष्टीमध्ये प्रभू माझ्या संबंधाने काय साक्ष देत मेरे आहे? जीवन के बारे में मेरा मन क्या गवाही दे रहे हैं? माझ्या जीवना संबंधाने माझं मन काय साक्ष देत अपने आप को आहे? जांचो, आपण स्वतःला पडताळा, अपने आप को जांचो। आपण स्वतःला पारखा। और सच्चा मन परावर्तन का अनुभव जहाँ जहाँ पर चाहिए मन फिरो प्रिय, आणि जिथे जिथे मन परिवर्तनाची गरज आहे त्याच्या संबंधाने मन परिवर्तन करा। क्योंकि आया हुआ हर एक लोगों का दिल की अवस्था, जीवन की अवस्था जानकर प्रभु ने बातचीत किया है। कारण आलेल्या प्रत्येकाच्या हृदयाची अवस्था जाणून प्रभू प्रत्येकाशी बोलला आहे। इसलिए आप परखना, म्हणून पारखा। इस वजन रूपी दर्पण के सामने अपने आप को परखना या वचन रूपी आरशासमोर आपण स्वतःला और पारखा अपने आप को सही करना। आणि आपल्या स्वतःला योग्य बनवा। कोई भी गलती को अपने साथ लेकर नहीं चलना। कुठल्याही चुकीला आपल्या सोबत घेऊन चालू नका। प्रभु इन वचनों के द्वारा एक विजयी जीवन बिताने के लिए और भी प्रभु में बढ़ते जाने के लिए प्रभु आपका सहायता करे। आणि या वचनाच्या द्वारे एक विजय जीवन जगण्याकरता आणि प्रभूमध्ये अधिक जास्त वाढण्याकरता प्रभू या वचनाच्या द्वारे आपल्याला सहाय्य करू। प्रभु का अनुग्रह आप सबके साथ हो। प्रभूची कृपा आपल्या प्रत्येकासोबत असो। इस समय में हम सब लोग प्रार्थना में रहेंगे। एक दिन में प्रार्थना में अगुवाई करें।